मुंबई तळोजा इथं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीनं देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकॅडमी उभारण्यात येणार आहे। शनिवारी 28 सप्टेंबर रोजी याचा भूमिपूजन सोहळा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी बोलताना न्यायमूर्ती भूषण गवई यांनी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन होणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। हे सर्किट बेंच होण्यासाठी आपण उघडपणे पाठिंबा देणारे पहिले न्यायमूर्ती असल्याचं न्यायमूर्ती गवई यांनी सांगितलं। जेव्हा मला संधी मिळते त्यावेळेला मी निश्चितप्रमाणे कोल्हापूरच्या विषयाला हात लावतो आणि मला वाटतं की कोल्हापूर बेंचला पाठिंबा देणारा, उघडपणे पाठिंबा देणारा तरी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यास सकारात्मक असल्याचं सांगितलं। जिल्हा बार असोसिएशन तथा मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच झाल्यास कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग यासारख्या दुर्गम भागातील नागरिकांना न्यायासाठी मुंबईला जावं लागणार नाही। नागरिकांना कमी खर्चात लवकरात लवकर न्याय मिळण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला नामदार उदय सामंत, नामदार दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PS गडकरी, नितीन सांबरे यांच्यासह महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते।